नमस्कार मित्रांनो, मराठी स्टॉक मार्केटमध्ये तुम्हा सर्वांचं मराठी ट्रेडर मी स्वागत करतो. स्टॉक मार्केटचे जे कोर्सेस बाहेर 10, 20, 30,000, 40,000 प्राईसमध्ये शिकवले जातात, तेच कोर्सेस आपलं यूट्यूब चॅनल मराठी स्टॉक मार्केटवरती पूर्णपणे मोफत आहेत. फंडामेंटल ॲनालिसिस आणि टेक्निकल ॲनालिसिस जर माझे कोर्स मॉड्यूल जर तुम्ही अजूनपर्यंत पूर्ण केले नसतील, तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये त्या कोर्स मॉड्यूलची लिंक मी प्रोव्हाइड केली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये जा, तुम्हाला हवं ते कोर्स मॉड्यूल ओपन करा आणि जे नॉलेज तुम्हाला बाहेर पेड कोर्सेसच्या थ्रू शिकवलं जातं, तेच नॉलेज जशाच्या तशा कंटेंटसहित घर बसल्या तुमच्या वेळेनुसार, तुमच्या सोयीनुसार पूर्णपणे मोफत शिका. त्यासाठी तुम्हाला एकही रुपया मोजायची गरज नाही. या सर्व कोर्स मॉडेलमध्ये तुम्हाला कुठल्याही शंका कुशंका असल्यास, काही प्रश्न असल्यास, काही डाउट्स असल्यास मराठी ट्रेडर 23@gmail.com वरती तुम्ही मला मेल करून तुमचे डाउट्स विचारू शकता. त्याची सुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तसंच मागचा जर भाग तुम्ही अजूनपर्यंत बघितलेला नसेल माझा या म्हणजे जे आज मी तुम्हाला शिकवणार आहे व्हॉल्यूम एनालिसिसचा, तोही तुम्ही खाली लिंकमध्ये त्याची डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक बघू शकता आणि तोही भाग तुम्ही बघून घेऊ शकता. म्हणजे आज जे मी तुम्हाला शिकवणार आहे ते तुम्हाला व्यवस्थित समजेल. मागच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं व्हॉल्यूमचं इंट्रोडक्शन, बेसिक गोष्टी मी व्हॉल्यूमबद्दल तुम्हाला सांगितलं होतं, की व्हॉल्यूम काय असतो, व्हॉल्यूम कशाला म्हणतात, व्हॉल्यूमची डेफिनेशन काय, व्हॉल्यूम कसा इंटरप्रिट करायचा, प्राइस ॲक्शन आणि व्हॉल्यूमचं रिलेशन काय, कशा पद्धतीने या दोघांची सांगड घालून तुम्ही एखादा ट्रेड एक्झिक्यूट करू शकता, हे तुम्हाला मी मागच्या इंट्रोडक्टरी एपिसोडमध्ये सांगितलं होतं. आज आपण प्रत्यक्षात काही स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहे. काही रूल्स जे मी बॅकटेस्ट केलेले आहे, ते तुम्हाला कसे इम्प्लिमेंट करायचे हे सुद्धा मी तुम्हाला चार्टवरती दाखवणार आहे. हा एपिसोड एंडपर्यंत जरूर बघा. या स्ट्रॅटेजी तुम्हाला नक्की युजफुल पडतील आणि तुमची ट्रेडिंग स्टाईल हे नक्कीच इम्प्रूव्ह होईल. तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे, की जर अजूनपर्यंत तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल, तर तुम्हाला खाली लाल बटन दिसते ते हिट करा. माझं चॅनल सबस्क्राईब करा. उजवीकडे बेल आयकॉन दिसतो तोही हिट करा, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओचे सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. आजच्या व्हिडिओसाठी आणि व्हॉल्यूम ॲनालिसिससाठी अत्यंत महत्त्वाचे 4 रूल. हे 4 रूल मित्रांनो मी माझ्या बॅक टेस्टिंगमधनं सेट केले आहेत. नेसेसरी नाही किंवा गरजेचं नाही, की तुमचं आणि माझं मत हे एकच असेल. तुम्हाला जर याबद्दल काही चेंजेस वाटत असतील किंवा तुम्हाला याच्यामध्ये काही सुचवावंसं वाटत असेल, तर तुम्ही खाली कॉमेंटमध्ये जरूर सुचवू शकता. पण जे बॅक टेस्टिंग मी केलंय, जी प्रॅक्टिस मी केली आहे, त्याच्यानुसार किंवा जे काही ट्रेड्स मी आजपर्यंत घेत आलोय, त्याच्यानुसार व्हॉल्यूमचे हे 4 रूल्स मी ठरवलेले आहेत. हे 4ही रूल्स इंट्राडे, स्विंग किंवा पोझिशनल ट्रेडिंगमध्ये तुम्ही वापरू शकता. पण तत्पूर्वी तुमच्या फायनान्शियल सल्लागाराचा सल्ला जरूर घ्या. हे सर्व व्हिडिओज मी फक्त लर्निंगसाठी टाकलेत आणि तुम्हाला ही इन्फॉर्मेशन मिळावी म्हणून टाकलेत. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या टिप्स प्रोव्हाईड करायचा किंवा कुठले ट्रेड्स तुम्हाला सजेस्ट करायचा माझा बिलकुल हेतू नाही. पाहूया रूल्स काय आहेत. प्राइस इन्क्रीजेस, व्हॉल्यूम इन्क्रीजेस. म्हणजे प्राइस वाढली, व्हॉल्यूम पण वाढला, तर आपण त्याला म्हणतो अप ट्रेंड. सेकंड रूल आहे, प्राइस इन्क्रीज झाली पण व्हॉल्यूम डिक्रीज होतोय. सून अप ट्रेंड विल एंड. म्हणजे अप ट्रेंड आत्ता चालू आहे, प्राइस वरती जाते, पण व्हॉल्यूम कमी होत असल्याने हा अप ट्रेंड लवकरच संपेल आणि ट्रेंड रिव्हर्सल बघायला मिळू शकतं. प्राइस डिक्रीजेस म्हणजे प्राइस पडते पण व्हॉल्यूम मात्र वाढतोय, तर याला म्हणतो आपण डाऊन ट्रेंड. इथे व्हॉल्यूम सपोर्टेड डाऊन मूव्ह आली आहे असं आपण म्हणू शकतो. व्हॉल्यूम सपोर्टेडचा अर्थ काय असतो मी तुम्हाला भाग 1 मध्ये सांगितलाय, तर तुम्ही तिथे जाऊन बघून घेऊ शकता. प्राइस डिक्रीजेस म्हणजे प्राइस पडते, व्हॉल्यूम सुद्धा कमी होतोय, तर सून डाऊन ट्रेंड विल एंड. म्हणजे जे काही सेलिंग व्हायचं होतं ते त्या पर्टिक्युलर स्टॉकमध्ये, पर्टिक्युलर स्क्रिप्टमध्ये होऊन गेलंय. आता एक शॉर्ट टर्म करता किंवा लाँग टर्म करता एक ट्रेंड रिव्हर्सल येऊ शकतं आणि डाऊन ट्रेंड हा अप ट्रेंडमध्ये कन्व्हर्ट होऊ शकतो. इथे जे 4 रूल्स तुम्हाला मी सांगितले तुमच्या डायरीत सुद्धा तुम्ही नोट डाऊन करून ठेवा. जेणेकरून जेव्हा तुम्ही बॅक टेस्टिंग करायला जाल, चार्ट ओपन कराल किंवा आता आपण व्हिडिओमध्ये सुद्धा चार्ट ओपन करू, तेव्हा तुम्हाला मागे-मागे जाऊन व्हिडिओसारखा पुन्हा बघावा लागणार नाही. त्यासाठी तुम्ही हे रूल 2 मिनिटं थांबून तुमच्या डायरीमध्ये सगळे नोट डाऊन करून घ्या. म्हणजे मी चार्टवर दाखवत असताना तुम्हाला हा रूल व्हेरिफाय करायला सोपं जाईल. चला जाऊया चार्टकडे. तुमच्यासमोर आता ओपन झालाय आय-टी-सी कंपनीचा चार्ट. आय-टी-सीमध्ये मी रिसेंटली बरेच स्विंग ट्रेड घेतले होते. व्हॉल्यूम बेसिसवरच घेतले होते. पण तुम्हाला मी असं बिलकुल सजेस्ट करत नाही, की मी जी काही प्राइस ॲक्शन सांगतोय, त्या बेसिसवरती तुम्ही ट्रेड घ्या.
तुम्ही शिका. ह्याच्यातनं तुमचे रूल्स तुम्ही बांधा. आधी पेपर ट्रेडिंग करून बघा आणि मगच जे काही निर्णय तुम्हाला घ्यायचे ते तुम्ही घ्या. मित्रांनो, माझा अनुभव मोठा आहे. बरेच वर्ष मी ट्रेडिंग करतोय. त्याच्यामुळे मला एखादी गोष्ट कळणं आणि तुम्हाला एखादी गोष्ट कळणं याच्यात बऱ्यापैकी फरक आहे. स्टॉक मार्केटमध्ये रिस्कसुद्धा खूप मोठी असते. त्यामुळे कुठलाही निर्णय घाईघाईत किंवा एका व्हिडिओच्या बेसिसवर घेऊ नका. आधी लर्निंगला महत्त्व द्या. याच्यात ज्या काही गोष्टी मी सांगतो त्या पहिले समजून घ्यायला महत्त्व द्या. मगच तुमचे ट्रेड्स तुम्ही घ्या. मित्रांनो, इथे सर्वप्रथम माझा सपोर्ट आणि रेझिस्टन्सचा व्हिडिओ तुम्हाला बघावा लागेल. त्याच्यामध्ये मी काही रूल्स तुम्हाला सांगितले होते. या व्हिडिओच्या एंडला सपोर्ट आणि रेझिस्टन्सच्या माझ्या व्हिडिओची लिंक येईल. त्याच्यावर तुम्ही क्लिक करून ते इमिजिएट बघू शकता. त्याच्यामध्ये सपोर्ट आणि रेझिस्टन्स कसे प्लॉट करायचे, त्याचे थंब रूल्स काय आहेत हे मी सांगितले होते. त्या बेसिसवरती मी इथे जिथे ITCच्या स्टॉकने 2 वेळा सपोर्ट घेतलाय, तिथे मी एक ब्लॅक लाईन ड्रॉ करतो. बघा. इथे त्या स्टॉकने डबल सपोर्ट घेतला होता. तिथे मी एक ब्लॅक लाईन मार्क करतो. ही ब्लॅक लाईन मार्क झाल्यानंतर स्टॉक पुन्हा वरती गेला. इथे दुसऱ्यांदा सपोर्ट घेऊन त्याच्यानंतर स्टॉक खाली आला. मी इथे एक ऑब्झर्व केलं की इथे जी मूव्ह आली होती, आपण याला इकडे मार्क करूया एरोनी. इथे जी मूव्ह आली होती ती मूव्ह एक अप मूव्ह होती. बघा, इथे मी दाखवतो तुम्हाला. बघा, ही मूव्ह होती ती एक अप मूव्ह होती. दुसऱ्यांदा सपोर्ट घेतल्यानंतर ही मूव्ह आली होती. आणि याच्यात मी असं काय वेगळं बघितलं तर मित्रांनो, लक्षात घ्या की खाली जर तुम्ही बघितलं व्हॉल्यूम चार्टमध्ये, ज्यांना माहीत नाही व्हॉल्यूम चार्ट कसा लावायचा त्यांनी मागच्या व्हिडिओमध्ये पार्ट 1 मध्ये जाऊन बघा. इथे बघा, ॲव्हरेज व्हॉल्यूमपेक्षा खूप चांगला व्हॉल्यूम या स्टॉकमध्ये झाला होता आणि एक चांगला स्विंग ट्रेड इथे आला होता. हे बघा, खाली मी जिथे ॲरो केला आहे व्हॉल्यूमच्या इथे, ते बघा एक चांगला व्हॉल्यूम जनरेट झाला होता आणि व्हॉल्यूम सपोर्टेड अप मूव्ह आली होती. आता ह्याच्या आधी असं झालं नव्हतं. याच्या आधी तुम्ही बघू शकता की ॲव्हरेज व्हॉल्यूमपेक्षा खूप कमी व्हॉल्यूम त्या स्टॉकमध्ये जनरेट होत होता. बघा, आता इथे बघा, तुम्ही बघू शकता अपमूव्ह आली होती पण खूप कमी व्हॉल्यूम होता. त्यामुळे जी अपमूव्ह होती ती सस्टेन झाली नाही. लगेच स्टॉक खाली आला. पुन्हा त्याने त्याच ठिकाणी सपोर्ट घेतला आणि मग स्टॉक वरती गेला, जी मूव्ह व्हॉल्यूम सपोर्टेड होती. पण इथे सुद्धा मित्रांनो मी ट्रेड घेतलं नाही. मी थांबलो. त्याच्यानंतर मित्रांनो, जेव्हा इथे एक डाउन ट्रेंड आला, बघा मी तुम्हाला इथे दाखवतो ॲरो करून. बघा, इथे तुम्हाला एक क्लिअर कट डाउन ट्रेंड दिसते मित्रांनो. बघा, इथे एक डाउन ट्रेंड आला. या डाउन ट्रेंडच्या वेळेला मी एक गोष्ट माझ्या डायरीत नोट डाऊन करून ठेवली की इकडे डाउन ट्रेंड आलाय पण तो ट्रेंड व्हॉल्यूम सपोर्टेड नाहीये. तुम्ही बघा, खाली तुम्हाला ॲव्हरेज जी काळी लाईन दिसते व्हॉल्यूमच्या इकडे, ती ॲव्हरेजची लाईन आहे. त्या लाईनच्या खाली छोटे 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 लाल व्हॉल्यूमचे बार्स तयार झालेत, पण ते त्या ॲव्हरेज लाईनपेक्षा मोठे नाहीयेत. एकच बार फक्त त्याच्यामध्ये मोठा तयार झालाय. याच्यातनं मी हे नोटिफाय करून ठेवलं माझ्या डायरीमध्ये की ही जी मूव्ह आली आहे ती व्हॉल्यूम सपोर्टेड डाऊन मूव्ह नाहीये. मग आता मी थांबलो की इथे ॲव्हरेज व्हॉल्यूमपेक्षा जास्त व्हॉल्यूम हा तयार होईल. मित्रांनो, तुम्ही बघू शकता की इथे आत्ता जो मी रूल तुम्हाला सांगितला की इथे एक प्राइस ॲक्शनमध्ये एक ग्रीन कॅन्डल तयार झाली, एक अप कॅन्डल तयार झाली. पहिलाच रूल जो मी आत्ता तुम्हाला शिकवला, बघा इथे मी लिहून ठेवतो. इथे काय झालं? प्राइस इन्क्रीज. हे व्हिडिओ जे लोक नीट बघतात त्यांनी चांगले पैसे कमवलेले आहेत आणि मला मेल करून सांगितलेलं सुद्धा आहे की ह्या ज्या काही गोष्टी मी तुम्हाला शिकवतो त्या किती युजफुल आहे. बघा, इथे मी प्राइस इन्क्रीजेस लिहून ठेवतो. बघा, इथे प्राइसमध्ये इन्क्रीज आला मित्रांनो. पहिलीच कॅन्डल तयार झाली आणि सायमल्टेनियसली त्याच्याबरोबरच खाली व्हॉल्यूममध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता इन्क्रीज झाला आणि नुसता इन्क्रीज नाही झाला, तर जो ॲव्हरेज व्हॉल्यूम होता त्याच्यापेक्षा जास्त व्हॉल्यूम तयार झाला. बघा, इथे मी खाली लिहिलेलं आहे व्हॉल्यूम इन्क्रीजेस म्हणून मी क्लिअर लिहिलं आहे. बघा, व्हॉल्यूम सुद्धा इन्क्रीज झाला. आता इथे प्राइस पण वरती गेली, तुम्ही बघू शकता. हे बघा, इथे बघा प्राइस पण वरती गेली आहे आणि प्राइसमध्ये पण एक राईज आलाय आणि खाली तुम्ही बघू शकता कॅन्डल ज्या व्हॉल्यूमच्या कॅन्डल्स आहेत त्याच्यामध्ये पण एक राईज आलाय. तिथे क्लिअर व्हॉल्यूम सपोर्टेड अपमूव्ह होती. ओके, आता ही व्हॉल्यूम सपोर्टेड अपमूव्ह येऊन गेल्यानंतर पुढे तुम्ही बघू शकता की स्टॉक खाली पडलाय. एक डाऊन मूव्ह स्टॉकमध्ये आली आहे. ओके, पण हीच डाऊन मूव्ह येताना तुम्ही इथे बघू शकता की खाली जे व्हॉल्यूमचे चार्ट आहे, बघा ही डाऊन मूव्ह आहे. खाली जे व्हॉल्यूम आहे, बघा इथे जो खाली जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम तुम्ही बघा
की व्हॉल्यूम हा ॲव्हरेजपेक्षा खूप कमी आहे. कळलं का? म्हणजे जेव्हा कधी स्टॉकमध्ये जे आहे ते सेलिंग येतंय. हे बघा इथे खाली बघा तुम्ही जो व्हॉल्यूम दिसतोय ते किती छोट्या-छोट्या व्हॉल्यूमच्या कॅन्डल्स आहेत. ॲव्हरेज व्हॉल्यूम एकदम कमी झालाय. प्राईस मात्र पडते. तर मित्रांनो, अशा वेळी काय म्हणू शकतो आपण, की जी डाउन मूव्ह आहे ती व्हॉल्यूम सपोर्टेड नाहीये. पहिला रूल तुम्हाला मी चार्टवरती आत्ताच दाखवला, की जर प्राईस वरती गेली आणि व्हॉल्यूम सुद्धा वरती गेला, तर स्टॉकमध्ये एक व्हॉल्यूम सपोर्टेड अप मूव्ह येते. आता दुसऱ्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला सेम सिनेरिओ मी झालेला दाखवतो बघा. हे बघा इथे बघा मी आता जिथे एरो केला तिथे. आपण थोडं स्क्रीन पुढे नेऊया म्हणजे तुम्हाला लक्षात येईल बघा. इथे बघा आणि तुम्ही मी खाली व्हॉल्यूमचा पण एरो आला होता बघा. इथे पण बघा तुम्ही. व्हॉल्यूम वरती गेलाय, प्राईस सुद्धा वरती गेली आहे. व्हॉल्यूम सपोर्टेड अप मूव्ह. हे तुम्ही क्लिअर कट बघू शकता. पण ज्या डाउन मूव्ह स्टॉकमध्ये आल्यात त्या मात्र व्हॉल्यूम सपोर्टेड आलेल्या नाहीयेत. आता तुम्हाला एक दुसरा रूल ह्याच्यामध्ये दाखवतो. तोही रूल आपण ह्याच्यामध्ये बघूया. तर मी ॲक्सिस बँक ओपन करतो. तुम्हाला दाखवतो की डाउन ट्रेंडमध्ये व्हॉल्यूमचा हे जे रूल्स मी तुम्हाला शिकवले त्याचा कसा यूज करता येतो बघा. आता ॲक्सिस बँकचा चार्ट मित्रांनो इथे ओपन झालाय. बघा. आता आपण इथे दुसरा रूल बघूया. आपण कुठलाही आता बाइंग रिलेटेड रूल नको बघूया. आपण इथं बघूया रिव्हर्सल कुठे आपल्याला आलेलं दिसतंय का आपण ते बघूया. ओके. येस. हे बघा आता इथे मित्रांनो रिव्हर्सल बघा. हां. रिव्हर्सलसाठी बघा आता इथे प्राईस जी आहे ती वरती गेली आहे बघा. हं. मी तुम्हाला मगाशी सांगितलं प्राईस इन्क्रीजेस बट व्हॉल्यूम डिक्रीजेस. बघा आता खाली बघा तुम्ही. मी ते दाखवतो. व्हॉल्यूम बघा डिक्रीज झालाय. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता की एक ट्रेंड रिव्हर्सल आलं. तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघा. एक खूप मोठं ट्रेंड रिव्हर्सल आलं आणि स्टॉक हा पडलाय. हे बघा. प्राईस ही स्टॉकची पडली आहे. बघा इथे तुम्ही क्लिअर अपमूव्ह आली. व्हॉल्यूम जनरेट झाला सुरुवातीला, मग व्हॉल्यूम कमी-कमी होत गेला. तुम्ही इथे क्लिअर बघू शकता, की व्हॉल्यूमचे जे बार्स आहेत छोटे-छोटे आले. रिव्हर्सल आलं त्या स्टॉकमध्ये. त्याच्यानंतर स्टॉक खाली पडला. प्राईस स्टॉकची 780 चा टॉप देऊन पार मित्रांनो 620-630 पर्यंत ती प्राईस गेली. हे का झालं? कारण त्या स्टॉकमध्ये व्हॉल्यूम नव्हता. जो व्हॉल्यूम अपट्रेंडला कंटिन्यू करण्याकरता पाहिजे, तो व्हॉल्यूम त्या स्टॉकमध्ये जनरेट होत नव्हता. आणि ज्याच्यामुळे एक डाउन मूव्ह आली आणि खूप मोठी डाउन मूव्ह आली. 620-630 पर्यंत स्टॉक गेला. याला म्हणू शकता मित्रांनो तुम्ही ट्रेंड रिव्हर्सल. ओके. आता अजून तुम्हाला एका स्टॉकमध्ये दाखवतो आपण भारती एअरटेलचा स्टॉक बघूया. ही एक्झाम्पल्स तुम्हाला का दाखवतो? कारण माझी इच्छा अशी आहे, मला आतनं असं कळकळीने वाटतं, की तुम्हाला या गोष्टी नीट समजाव्यात. कुठलीही गोष्ट तुम्ही घाई-गडबडीत शिकू नये. बघा इथे आता. आता तुम्हाला ट्रेंड रिव्हर्सलचा इथे मी संकेत दाखवतो. बघा. बघा. इथे बघा स्टॉक खाली पडतोय. तुम्ही कुठलाही ट्रेड घेऊ नका. मी काही प्रेडिक्ट करत नाहीये. मी तुम्हाला फक्त शिकवण्यासाठी सांगतोय बघा. इथे प्राईस पडली. ओके. प्राईस डिक्रीजेस ॲज वेल ॲज व्हॉल्यूम डिक्रीजेस. हे बघा इथे व्हॉल्यूम सुद्धा खाली पडलाय बघा. हं. याच्यानंतर तुम्ही बघू शकता, की ट्रेंड रिव्हर्सल झालाय. इथे एक छोटा अपट्रेंड आलाय बघा. बघा. कारण का जे सेलिंग व्हॉल्यूम होता तो होऊन गेला. सेलिंग होऊन गेलं. आता जे सेलर्स होते, शॉर्ट सेलर्स होते ते त्यांच्या पोझिशन कव्हर करतायत. त्यामुळे एक शॉर्ट टर्मचा अपट्रेंड त्या स्टॉकमध्ये आला. बघा तुम्ही क्लिअर बघू शकता. हे रूल्स तुम्ही स्वतः डोळ्यांनी बघा. मी तुम्हाला म्हणून मगाशी सांगितलं, की डायरीत तुम्ही रूल लिहून घ्या. प्राईस डिक्रीजेस, व्हॉल्यूम डिक्रीजेस. डाउन ट्रेंड विल एंड सून. ओके. बघा डाउन ट्रेंड इथे संपलाय. एक शॉर्ट अप मूव्ह त्या स्टॉकमध्ये आली आहे. एक 20-25 पॉइंट्सचा राईज त्या स्टॉकमध्ये आलाय. तुम्ही क्लिअर कट तुमच्या डोळ्यांनी बघू शकता. ओके. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण हे 3-4 रूल्स जे आहेत ते बघतो. तुम्हाला मी पहिला स्टॉक दाखवला, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी आय-टी-सीमध्ये तुम्हाला मी हे दाखवलं, की एक अप कशी आयडेंटिफाय करायची. प्राईस पण वाढते, व्हॉल्यूम पण त्याला सपोर्ट करतोय. ॲव्हरेज व्हॉल्यूमपेक्षा जास्त व्हॉल्यूम स्टॉकमध्ये होतंय. तिथे तुम्ही एक अप ग्रॅब करू शकता. तुम्हाला मी आत्ता स्टॉक दाखवला ॲक्सिस बँकचा, जिथे मी तुम्हाला दाखवलं, की स्टॉक प्राईस वरती जाते, पण जो बाइंग व्हॉल्यूम आहे तो कमी होतोय. स्टॉकमध्ये अपट्रेंड संपला आणि डाउन ट्रेंड आला. आत्ता तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवलं भारती एअरटेलचं, ज्याच्यामध्ये प्राईस पडली, व्हॉल्यूम पण कमी झाला. एक छोटंसं ट्रेंड रिव्हर्सल आलं, जिथे तुम्ही बघू शकता 2 बुलिश कॅन्डल तयार झाल्या आणि अजूनही स्टॉक एका ब्रेकआउट झोनमध्ये गेलाय. पुढे कदाचित त्याच्यामध्ये अपमूव्ह येऊ सुद्धा शकेल, कदाचित नाही सुद्धा येऊ शकेल. पण इथे तुम्हाला मी हे दाखवलं, की
त्या स्टॉकमधला व्हॉल्यूम हा कमी होत गेला, तर डेफिनेटली तिथे एक ट्रेंड रिव्हर्सल थोड्या काळाकरता काय होईना, पण येतं म्हणजे येतं. स्विंग ट्रेडिंग असो, पोझिशनल ट्रेडिंग असो, इंट्राडे ट्रेडिंग असो, याच्यासाठी तिन्हीसाठी तुम्ही हे रूल वापरू शकता. अर्थात तुम्ही सीरीज पहिले पूर्ण बघा. अजून बऱ्याच गोष्टी मी डिस्क्लोज केलेल्या नाहीयेत, जे येणाऱ्या भागामध्ये मी डिस्क्लोज करणार आहे. तोपर्यंत माझा आजचा एपिसोड तुम्हाला आवडला असेल, तर खाली कमेंटमध्ये मला जरूर सांगा आणि तुमचे काही प्रश्न असतील, तर तुम्ही मेल करून तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.